जे कॅपिटलिस्ट आहे किंवा कंपनी आहे त्यांना प्रॉफिट नाही मिळालं पाहिजे, त्यांनी प्रॉफिट ओरिएंटेड काम करायला नको, सोशल वेलफेअरसाठी काम करायला पाहिजे, स्टेटने कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे एक्सेट्रा. आणि जी दुसरी बाजू होती ती म्हणजे राईटिस्ट, ते मात्र पुढे काय कशा विचार करणार आहे, कॅपिटलिस्ट लोकांचा विचार करणार आहे, कन्झर्वेटिव्ह. सो हे जे नवीन वर्ल्ड वॉर 2 नंतर जे सरकार आली यांनी प्रामुख्याने ते दोन्ही एकदम एक्स्ट्रीम टोकाची भूमिका न घेता सेंट्रिस्ट पॉलिसी अडॉप्ट करायला सुरुवात केली. आणि ते सेंट्रिस्ट पॉलिसी कशासाठी साधत होत्या, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍक्टिव्हिटीज होत्या. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, काहीतरी समस्यांचं निराकरण करायचे. मग समस्या काय होत्या, इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाहीये, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, वॉर नंतर पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन करण्याची गरज आहे, वॉरमुळे झालेलं नुकसान त्यातून पुन्हा भरून काढून युरोपियन युनियनला उभं राहायचं होतं, युरोपियन राष्ट्रांना उभं राहायचं होतं. जगात जे विनाश झाला, जी नवीन विकसित झालेली राष्ट्र आहे ती विकसित झाली म्हणण्यापेक्षा की जी नव्याने जन्मलेली राष्ट्र आहे इंडियासारख्या कंट्री, ह्या कंट्रीजला पुन्हा एकदा विकसनशील बनायचं होतं, त्यांना प्रगतीच्या पथावर यायचं होतं. यांचे अप्रोचेस वेगळे होते, त्यांचे प्रॉब्लेम वेगळे होते. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी काम करायला सुरुवात केलं. आणि पुन्हा एकदा याच्यातून काय दिसून येतं की कुठेतरी ना आयडियल